डिसेंबर महिना संपतो, 1 जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाचं स्वागत आपण मोठ्या धूमधडाक्यात करतो. आणि याच्यानंतर सर्वसामान्यांच्या असो, उद्योगपतींच्या असो, नेत्यांच्या असो, प्रत्येक भारतीयाच्या नजरा लागलेल्या असतात त्या 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या देशाच्या अर्थसंकल्पाकडे. यंदा इतिहासात पहिल्यांदाच रविवारी हा बजेट जो आहे तो सादर होणार आहे. आणि नेमकं रविवारी शेअर मार्केट बंद असतं. मात्र त्यामुळे रविवारी सादर होणाऱ्या बजेटचे परिणाम सोमवारी मार्केट उघडल्यानंतर दिसणार आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी मार्केटमध्ये काय चढ उतार झाले, मार्केटमध्ये काय स्थिती राहिली आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. गेल्या 10 वर्षांमध्ये बजेट सादर होतो त्या दिवशी शेअर मार्केटमध्ये काय परिस्थिती होती गेल्या 10 वर्षांमध्ये, ते जर बघायचं झालं तर सेन्सेक्स निफ्टी जो आहे तो 5 वेळा 10 वर्षात 5 वेळा मजबूत वाढीसह तर 4 वेळा घसरणीसह आणि एकदा फ्लॅट क्लोजिंगसह बंद झाल्या. सहसा अर्थसंकल्पाच्या दिवशी लोकांचं लक्ष जे असतं ते बाजाराच्या कामगिरीवर लागून असतं आणि त्यामुळे सध्या दिसणाऱ्या चढ उतारांचं यंदाच्या म्हणजे 2026च्या अर्थसंकल्पाच्या दिवशी काय राहील, ते चढ उतार सुरू राहतील की नाही हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. आता 10 वर्षांमधलं आपण एक पाहिलं की काय होती स्थिती. गेल्या वर्षी काय झालं तर गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत 25-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाला. सादरीकरणावेळी मार्केटमध्ये कमालीची अस्थिरता आपल्याला त्यावेळेस दिसून आली होती. 2025 1 फेब्रुवारीला बाजाराची सुरुवात तर सकारात्मक झाली होती. मात्र अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान भांडवली नफा कराची घोषणा करतात सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी 400 अंकांनी धाडकन कोसळलं होतं. बाजार बंद होईपर्यंत याच्यात थोडीफार का होईना सुधारणा झाली होती. मात्र दोन्ही निर्देशांक हे दिवस अखेर किंवा मार्केटच्या अखेरीस लाल रंगात बंद झाले होते. याशिवाय जर 2023चा आपण बोलायचं म्हटलं तर 1 फेब्रुवारीला बीएससी सेन्सेक्स 1223 अंकांच्या वाढीसह 60,773च्या पातळीवर पोहोचला होता आणि शेवटी तो सुरुवातीचा फायदा गमावून फक्त 158 अंकांच्या वाढीसह 59,708 अंकांवर बंद झाला. आता तर दुसरीकडे एनएससी निफ्टी जी आहे ते 46 अंकांनी घसरून 17,616.30 वर बंद झाली होती. आता 2026 ते 22 पर्यंत बजेट डे मार्केट हालचाली का त्या आपण थोडक्यात बघूयात. 2016ला काय झालं होतं तर सेन्सेक्स 152 गुणांनी घसरला होता तर निफ्टी 42.7 गुणांनी घसरला होता. 2017 सेन्सेक्स 486 अंकांनी वाढला होता तर निफ्टी जी आहे 155 अंकांनी निफ्टीने उडी घेतली होती. 2018 काय झालं तर 839 अंकांनी सेन्सेक्स घसरला होता आणि 256 अंकांनी निफ्टीही घसरला होता. 2019 सेन्सेक्स जो आहे तो 212 गुणांनी वाढला होता तर निफ्टी जो आहे तो 62.7 अंकांनी तो सुद्धा वाढला होता. 2020 988 अंकांनी सेन्सेक्स घसरला होता आणि 300 गुणांनी निफ्टीही घसरला होता. 2021 सेन्सेक्स जवळपास 2300 अंकांनी वाढला तर निफ्टी 647 अंकांनी निफ्टीमध्ये वाढ झाली होती. आता 2022 848 अंकांनी सेन्सेक्स वाढला आणि निफ्टी 237 अंकांनी तो सुद्धा वाढला होता. तर ही परिस्थिती होती आतापर्यंतच्या ज्या दिवशी बजेट सादर होतो त्या दिवशी. ज्या दिवशी बजेट सादर होईल लाईव्ह बजेट लेट्सअप तुमच्यासाठी घेऊन येईल. मार्केटमध्ये नेमकं त्या दिवशी काय घडत असेल आम्ही तुम्हाला सांगत राहू. त्यासाठी तुम्हाला पहिले लेट्सअपचं यूट्यूब चॅनल, फेसबुक चॅनल असेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जो आहे तो दाबायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी.